नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. सुरुवात करूयात ब्रेकिंग न्यूजने. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये मावळमधून पार्थ पवारला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिकमधून समीर भुजबळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बजरंग सोनवणे जे आहेत ते बीडमधून उमेदवारी करतायत. तर दिंडोरीमधून धनराज महाले यांचं नाव पुढे आल्याचं आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात हे उमेदवार उतरणार आहेत. दुसरी यादी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर करण्यात आली आणि येत्या 2 ते 3 दिवसात उर्वरित यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीवरती एक नजर टाकूयात. कोणाकोणाची नावं निश्चित झाली आहेत आणि कोणत्या मतदारसंघाकरता. मावळमधून पार्थ पवार, शिरूरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, तर बीडमधून बजरंग सोनवणे, दिंडोरीतून धनराज महाले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ श्री धनराज हरिभाऊ महाले. नाशिक लोकसभा मतदारसंघ समीर भुजबळ. शिरूर लोकसभा मतदारसंघ डॉक्टर अमोल कोल्हे. बीड लोकसभा मतदारसंघ बजरंग सोनवणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ अजित पवार. आणखी काही जागा आहेत पण त्या चर्चेत आहेत. काँग्रेस पक्षाबरोबर त्याची चर्चा चालू आहे. त्यामुळं उर्वरित जागा आणखीन 1-2 दिवसात उर्वरित जागांची देखील नावं घोषित करण्यात येतील. असं काही नाहीये. शेवटी सर्वांनाच विश्वासात घेऊन इथल्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख नेत्यांची सल्लामसलत करून पवार साहेब त्या ठिकाणी निवडणूक आधी लढवणार होते. त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांच्याशी सल्लामसलत करून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आमच्या पक्षाची परंपरा आहे, प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तेही नाव घोषित करण्यात येईल. हो ना, बट निर्णय आपल्याला जी राहिलेली यादी आहे ती आपल्याला 1-2 दिवसात घोषित करण्यात येईल. काही अडचण होणार नाही. तर अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. या सगळ्या घडामोडींवरती तिथे लक्ष ठेवून आहेत. वैभव, ही नावं घोषित केल्या जातील हे सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगितलं होतं. सूत्रांची माहिती आपल्याकडे होती. अखेर आजोबांनी घरातला हट्ट पुरवलाय. पार्थला मावळमधून उमेदवारी मिळाली आहे. पण म्हाडा आणि नगरच्या जागेबद्दल काय? लाईव्ह झाल्याचं नाही होणार. या 3 जागा ज्या आहेत त्या प्रचंड चर्चेमध्ये होत्या. मावळची जागा असेल, म्हाडा असेल किंवा नगर असेल. सुजय विखे हा हातचा उमेदवार राष्ट्रवादीने घालवल्यानंतर उमेदवार कोण असा प्रश्न होता. म्हाड्यातून शरद पवार यांनी स्वतः माघार घेतली पार्थसाठी. आज पार्थची उमेदवारी जाहीर झाली. मात्र म्हाडाच्या बाबतीमध्ये अजूनही राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीकडे एकमेव उमेदवार जे आहेत ते विजयसिंह मोहिते पाटील आहेत आणि विजयसिंह मोहिते पाटील हे स्वतः रणजित मोहिते यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही आहेत. रणजित मोहिते हे भाजपच्या नेत्यांना भेटून दबाव निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून भाजपकडून त्यांची वाट पाहिली जाते. ते कधी भाजपमध्ये येतात आणि त्यांना उमेदवारी म्हाडाची देता येईल अशा स्वरूपाची. आणि त्याच्यामुळेच या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये म्हाडाचा उमेदवार जो आहे तो नेमका ठरवायचा कसा. जर उद्या विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी राष्ट्रवादीने घोषित केली आणि त्यानंतर जर राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं नाही, त्यानंतर विजयसिंह मोहितेंनी जर हे पुन्हा आपली उमेदवारी जी आहे ते आपण निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आणि मग राष्ट्रवादीची जर घोषित झाली तर काय करायचं असा प्रश्न आहे. याचं कारण उमेदवारी जी आहे ती विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी घोषित केल्यानंतर पुन्हा अडचणी ज्या आहेत त्या अडचणी यायला नकोत. जर विजयसिंह मोहिते पाटील याच भूमिकेवर ठाम राहिले की रणजितसिंह मोहिते पाटलांनाच उमेदवारी जी आहे ती दिली जावी, तर मात्र राष्ट्रवादी अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी दिली तर ते निवडून येऊ शकत नाहीत असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्याचवेळी विजयसिंह मोहिते पाटील हे स्वतः आग्रही आहेत आपल्या मुलासाठी. याचं कारण त्यांचं राजकीय करिअर जे आहे ते
2000 नंतर फार वेगानं पुढे सरकू शकलं नाही. सुरुवातीला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेस रणजितसिंह मोहिते पाटील यांचा प्रचंड मोठा आवाका संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला होता. मात्र त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणात त्यांना बाजूला करण्यात आलं. ते आज ताग आहेत आणि त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना कुठेही फारसं स्थान जे ते राजकारणामध्ये मिळालेलं नव्हतं. त्यामुळे आता यावेळेस तरी किमान रणजित मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी लावून धरली आहे. स्वतः रणजित पाटील जे आहेत ते भाजपच्या दरवाजावरती जाऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे उद्या विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी घोषित केली आणि त्यांनी आपण लढवणार नाही असं सांगितलं आणि रणजितसिंह मोहिते पाटील भाजपकडे गेले तर राष्ट्रवादीची मोठी नाचक्की होऊ शकते. त्यामुळे या सगळ्या जागेचं काय करायचं यासाठी राष्ट्रवादीकडून ताकही फुंकून पिलं जाते. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल वैभव.